आता निलंग्याचं आपण उदाहरण घेतलं. काल संभाजी पाटील निलंगेकर माझ्याशी बोलले. निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. एक कोणीतरी ज्याचा फॉर्म रद्द झाला होता तो कोर्टात गेला, कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला, तो काय ॲक्सेप्ट केला नाही. त्यामुळे मग ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पूर्ण वेळ मिळाला, परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, प्रचाराचा पूर्ण वेळ मिळाला. आणि कोणीतरी पार्टी केलं होतं म्हणून या ठिकाणी निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे. अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत. आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय आहे ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता. त्यांचे श्रम, त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या वाया. आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे. आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं.